खरं तर आपला जो रिझल्ट आहे ना तो उद्या डिक्लेअर होतोय आणि मला माहीत आहे की सगळ्यांच्या मनामध्ये गेल्या काही दिवसांपासून जो प्रश्न होता की माझ्या मार्क्सवरती मला किती पर्सेंटाईल मिळणार आहेत ना तो उद्या संपणार आहे. काही मुलांच्या मनामध्ये काळजी नक्कीच आहे की मी इतका अभ्यास केला होता, मला इतके मार्क्स म्हणावे तितके मिळाले नाही आहेत, आता पर्सेंटाईल किती येणार आहे. काही विद्यार्थ्यांच्या मनात ही सुद्धा चिंता आहे की आपल्या पालकांच्या अपेक्षांचं सुद्धा ओझ आहे. काही विद्यार्थी या टेन्शनमध्ये आहेत की कॉलेज मिळणार आहे की नाही किंवा मला ब्रँच कॉम्प्रोमाइज करावी लागणार आहे. आणि काही विद्यार्थी असे आहेत की जे होईल ते बघूया, ठीक आहे. आणि या गोष्टी सगळ्या साहजिकच आहेत. आजचा व्हिडिओ काही जास्त काही फॉर्मल नाही आहे की कुठल्या स्ट्रॅटेजीवरती नाही आहे, फक्त तुमच्याशी थोडं इंटरॅक्शन करायचं आहे. कॅप प्रोसेस दरम्यान असेल, हे रिझल्टची जी रिॲलिटी आहे, लाईक रिझल्ट कसा असतो, लाईक आपल्या पर्सेंटाईलला की कुठली कॉलेजेस मिळू शकतात, जनरल गोष्टी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. कारण का होतं असं की मोस्ट ऑफ द टाईम मी जे व्हिडिओज वगैरे अपलोड करत असतो CET रिलेटेड असतात, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल रिलेटेड असतात, कॉलेजेस रिगार्डिंग असतात. मग जनरली अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या मी व्हिडिओमध्ये डिस्कस करत नाहीत, मोस्टली फॉर्मल ठेवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे लाईक तुमच्याशी बोलावंसं वाटलं, काही जे डाऊट्स जे मला गोष्टी वाटतात ते तुमच्याशी सांगावे असं वाटल्या त्यामुळे ठेवतोय. कारण का होतं असं मुलंसुद्धा असेल, पालक असेल, भरपूर कॉल्स रिसीव्ह होतात, प्रत्येकाला आन्सर देणं किंवा रिप्लाय देणं शक्य नाही आहे. आणि मी काय करत असतो, जे तुमचे क्वेश्चन्स असतात ना तेच मी व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करत असतो, ठीक आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो जनरली फॉर्मल डिस्कशन असणार. आता पहिला आणि इम्पॉर्टंट डाऊट्स काय आहे सगळ्या मुलांचा की पर्सेंटाईल किती येणार आहे. जनरली एक सांगतो मी तुम्हाला, तुमचं जे पर्सेंटाईल आहे ना ते टोटल स्कोर जो आउट ऑफ 200 आहे ना त्याच्यावरती डिपेंड करतं. मग पर्सेंटाईल किती येणार आहे हे सांगणं खूप अवघड आहे. एक्झॅक्ट पर्सेंटाईल तरी कुणीही सांगू शकत नाही. कित्येक केसेस म्हणजे लास्ट इयरची सिच्युएशन सांगतो. असे विद्यार्थी होते लाईक त्या विद्यार्थिनीला 107 मार्क्स होते आणि 107 वरती तिला 97 पॉईंट समथिंग काहीतरी पर्सेंटाईल मिळालं होतं, जे एक्सपेक्टेड होतं. दुसरी एक केस अशी होती की एक स्टुडंट अशी होती लाईक तिचे मार्क्स जे आहेत ना ते स्वतः मी सुद्धा कॅल्क्युलेट केले होते. त्या विद्यार्थिनीला 112 की 114 मार्क्स होते. पर्सेंटाईल किती आलं होतं तर बिलो 60 पर्सेंटाईल दिलं होतं. अर्थात ती CET सेलची चूक झाली होती, ठीक आहे. मात्र ही रिॲलिटी आहे, मी कुठलाही फेक डेटा सांगत नाही. लिटरली त्या मुलीच्या पालकांनी मला सुद्धा ती आन्सर की दाखवली होती. त्यांनी CET सेलकडे कित्येकदा तिथं फेऱ्या मारल्या, परंतु काही गोष्टी झालेल्या आहेत. मग पर्सेंटाईल आहे ना नक्कीच अनप्रिडिक्टेबल आहे. दोन सिच्युएशन्स होणार आहेत. आता तुम्ही रिझल्ट ज्यावेळी डिक्लेअर झालात ना एक काम करा, कमेंट्समध्ये ना मला नक्की सांगा की तुम्हाला किती पर्सेंटाईल तुमच्या मार्क्सवरती मिळू शकतं. आता होतं असं की मुलं काय करतात, माझ्याकडून एक्सपेक्ट करतात की मला इतके मार्क्स आहेत, मला इतके पर्सेंटाईल मिळतील. मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या मार्क्सला तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळू शकतं. ज्यावेळी मी पुढचा व्हिडिओ टाकेल ना की तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर त्यावेळी समजेल की तुमची कमेंट खरंच म्हणजे तुमचं ॲक्युरेट जे प्रेडिक्शन आहे ते बरोबर होतं का. आणखीन एक सांगायची गोष्ट काय तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण का होतं असं की जेवढे काही व्हिडिओज वगैरे मी अपलोड करतो ना सकाळी 7:45 माझे व्हिडिओज रिलीज होतात, त्याची नोटिफिकेशन्स असतील ती तुमच्यापर्यंत पोहोचावी. कारण का या पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मला माहिती आहे प्रत्येकालाही महागी काउन्सिलिंग घ्यायची गरज नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे जेवढे काही तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड मटेरियल असेल ना किंवा व्हिडिओज असतील, तुमचे डाऊट असतील ते व्हिडिओच्याद्वारे मी रिलीज म्हणजे क्लिअर करतच असतो. त्यामुळे इतकं काम करा की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडून कुठलाही व्हिडिओ जो आहे ना तो मिस होणार नाही. आता महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा जो मी बोलत होतो की पर्सेंटाईल किती येणार आहे. आता एक सांगतो की पर्सेंटाईल काही मुलांसाठी शॉकिंग असणार आहे. अशी सिच्युएशन होईल की तुम्ही नक्की म्हणाल की दादा माझ्या मित्राला 70 मार्क्स होते, 70 मार्क्स होते, त्याला 80 to 84 पर्सेंटाईल आले आणि मला 73 किंवा 74 मार्क्स होते, पर्सेंटाईल 62. भरपूर मुलांसोबत होणार आहे, ठीक आहे. आता ज्यावेळी रिझल्ट डिक्लेअर होईल ना काही मुलांना पर्सेंटाईल खूप चांगलं मिळणार आहे जे त्यांनी एक्सपेक्टेड पण केलं नव्हतं. काही मुलांना पर्सेंटाईल इतकं लो मिळणार आहे की त्यांनी म्हणजे त्यांना म्हणजे शॉकिंग असणार आहे. ओव्हरऑल पर्सेंटाईल आहे ना सगळ्यांसाठी शॉकिंग असणार आहे. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का फक्त रिॲक्ट करणं आणि सोडून देणं की माझं मार्क्सच कमी आलेत, मला प्रिपरेशनच केले नव्हतं, या गोष्टी तरी आहेतच. परंतु सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे पुढच्या 2 ते 2.5 महिन्यांमध्ये बाळांनो जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ना ती व्यवस्थित करा. खूप महत्त्वाचं आहे. पर्सेंटाईल कमी मिळू देत अगर जास्त मिळू देत, तुमच्या कॅटेगरी बेनिफिट वेगवेगळे बेनिफिट्स आहेत, 4 कॅप राऊंड्स आहेत, याचा फायदा तुम्ही घ्या आणि कॅप राऊंड प्रोसेस व्यवस्थित करा. होतं असं की कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा चांगली कॉलेजेस मिळतात कॅप प्रोसेसमध्ये, ठीक आहे. त्यामुळे असं नाही की पर्सेंटाईल कमी आलं म्हणजे तुम्ही डायरेक्टली तुम्हाला ॲडमिशनच मिळणार नाही, चांगलं कॉलेज मिळणार नाही. थोडं कॉलेज कॉम्प्रोमाइज करावं लागणारच आहे, परंतु ॲट द एंड काय आहे कॉलेज व्यवस्थित मिळालं, पुढे 4 वर्ष तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, चांगल्या ज्या चुका तुम्ही 11-12मध्ये केल्या नाहीत तर व्यवस्थित होऊ शकतं. आता इम्पॉर्टंट गोष्ट मोस्टली पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सांगायची काय, एक म्हणजे
पालकांसाठी ही आहे की आपल्या मुलाने CET एक्झाम व्यवस्थित दिली होती, CETची डिफिकल्टी लेवल आहे ना यावर्षी नक्कीच वाढली होती, त्यामुळे मुलांचा जो स्कोर आहे ना तो कमी आलेला आहे, ठीक आहे. त्यामुळे पालकांनी मुलांकडून हे अपेक्षा करणं की माझ्या मुलाला इतकं पर्सेंटाईल मिळायला पाहिजे होतं, ते मिळाले नाही आहे, हे चुकीचं आहे, ठीक आहे. जे पर्सेंटाईल मिळेल ना ते पहिली गोष्ट ॲक्सेप्ट करा, त्या पर्सेंटाईलवरती चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल ना याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि मुलांसाठी आता CETचा जेवढा अभ्यास करायचा आहे तो झालेला आहे, जेवढं तुम्हाला तुमचा बेस द्यायचा आहे झालेला आहे. मात्र एक सांगतो की माझा मित्र कुठल्या तरी चांगल्या कॉलेजमध्ये डायरेक्ट ॲडमिशन घेतोय, मॅनेजमेंटच्या सीट थ्रू जातोय, म्हणून तुम्ही तोच हट्ट आपल्या पालकांकडे करू नका. कारण का प्रत्येक पालकाचे मी मोस्टली माझ्याशी जे बोलतात ना काउन्सिलिंगमधले असतील ना, मोस्टली पालक बोलतात. आता एक तरी पालक माझ्या काउन्सिलिंग बॅचमधले असे आहेत की लिटरल म्हणजे आपल्या कामाची वेळ सुटल्यानंतर कॉलेजेसला जाऊन व्हिजिट करतात, तिथे कॅम्पस बघतात, तिथे विद्यार्थ्यांशी चर्चा करतात. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की सर म्हणजे मुलीला पर्सेंटाईल माझ्या कमी येऊ शकतं, त्यामुळे मी स्वतःच कॉलेजचा रिसर्च करतोय. मग पालक आपल्यासाठी इतक्या गोष्टी करत असतात, ठीक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्यामुळे त्यांना आर्थिक ताण काही देऊ नका, खूप गरजेचं आहे. कारण का मुलांना काय वाटतं थोडं डोनेशन भरलं तर कॉलेज चांगलं भेटते, अरे परंतु जे कॉलेज तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये इंटेक कॅपॅसिटी किती आहे, त्याचे प्लेसमेंटचे रेकॉर्ड्स किती आहेत, फक्त मोठमोठ्या बिल्डिंग्स उभे केल्या म्हणजे कॉलेज चांगलं होत नाही. हा होता पहिला मुद्दा की पर्सेंटाईल किती मिळणार आहे, कॉलेजेस कसे असणार आहेत आणि पर्सेंटाईल थोडं शॉकिंग असणार आहे याची तुम्ही तयारी ठेवा. दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा काय तर फेक डेटा. भरपूर ठिकाणी जसं तुमचं पर्सेंटाईल रिलीज होईल ना वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला कॉल्स येणं चालू होईल की आमच्या इथं या ॲडमिशन कन्फर्म करा, आमच्या इकडे सीट्स वॅकंट आहेत, परत भरले की आम्हाला विचारू नका, अशा गोष्टी सगळ्या चालतात. आता बहुतांश यूट्यूबर्स वगैरे पण बघत असतो, कुणालाही ट्रोल नाही आहे किंवा कुणाचंही नाव घेतलं जात नाही, परंतु बहुतांश यूट्यूबर्स वेगवेगळ्या कॉलेजेसची सुद्धा प्रमोशन करत असतात. कारण का त्या प्रमोशन असतात ते पेड केलेलं असतात आणि त्यात चुकीचं काही नाही. फक्त एक सांगतो की कॉलेजेसच्या कॅम्पसला व्हिजिट करून त्यांच्या मोठमोठ्या बिल्डिंग्स दाखवून त्यांचे प्लेसमेंटचे रेकॉर्ड्स दाखवून ते पण रेकॉर्ड्स खूप वाढवून ठेवले असतात. मोस्टली जी मुलं असतात ना ऑफ कॅम्पस प्लेसमेंट क्रॅक केले असतात ज्याच्यामध्ये कॉलेजेसचा काही हिस्सा नसतो, ठीक आहे. तर अशा सिच्युएशन म्हणजे फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी ठरवल्या जातात, मात्र ज्या निगेटिव्ज आहेत कॉलेजच्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या कुठल्याही कॉलेजेसनी सांगितल्या जातात. आता जर तुम्ही बघाल आता ते VIT वगैरे कॉलेजेस आहेत, कॉलेजेसच्या फक्त बिल्डिंग्स, त्यांचे स्टुडंटचे रिव्ह्यू, त्यांच्या मोठमोठे क्लब्स वगैरे या गोष्टी सांगितल्या जातात, परंतु रिअल ॲक्च्युअल सिच्युएशन काय आहे त्या कॉलेजचा इंटेक, अरे त्याच्यावरती तरी फोकस करा ना की मुलांमध्ये 4 वर्षांमध्ये इतकी कॉम्पिटिशन होणार आहे, तितक्या कंपनीज कॉलेज आणणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टींची जाणीव असणं खूप गरजेचं आहे. आता मोस्टली यूट्यूबर्स असतील किंवा वेगवेगळे काउन्सिलर्स वगैरे यांचे एकतर या कॉलेजेससोबत टायअप असतात, त्याच कॉलेजचं प्रमोशन करतील, हेच कॉलेज चांगलं आहे, हेच लिस्टमध्ये ठेवा, या गोष्टी सगळ्या होत असतात. त्यामुळे स्वतःहून जागरूक असणं खूप गरजेचं आहे. कुठल्याही काउन्सिलर आता मी स्वतः काउन्सिलिंग करतो म्हणून सांगतो, परंतु या गोष्टी यासाठी तुम्हाला सांगतोय, मी जास्त पण काही मोठा तुमच्यापेक्षा वयाने वगैरे नाही आहे, हार्डली 4 ते 5 वर्षांनीच मोठा आहे, तुमचा मोठा भाऊ सर, यासाठीच सल्ला देतोय की तुमच्यासोबत कुठल्याही चुकीच्या गोष्टी या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये होऊ नयेत, ठीक आहे. पर्सेंटाईल कमी मिळालं आहे ठीक आहे, परंतु त्या मिळालेल्या पर्सेंटेजला जे चांगलं कॉलेज आहे ना ते तरी ॲटलिस्ट मिळावं ही तुमची अपेक्षा असली पाहिजे. आता हे काउन्सिलर्स, यूट्यूबर्स हे सगळे प्रोमोशनल व्हिडिओज वगैरे असतात, याचे कट ऑफ इथे आहेत तिथे, स्वतःहून रिसर्च करा, कुणावरही ब्लाइंडली डोळे झाकून विश्वास ठेवू नका, ठीक आहे. ज्या गोष्टी आता ही काउन्सिलिंग प्रोसेस इतकी काय अवघड नाहीच आहे, तुम्ही स्वतःहून सगळं करू शकता, फक्त काय व्यवस्थित रिसर्च केला पाहिजे. ओके, हा होता तिसरा मुद्दा. आता एकतर हे पेड प्रमोशन्स वगैरे असतात ना कॉलेजचे रिव्ह्यूज वगैरे, एकतर मोस्टली कॉलेजेसचा जो ॲक्च्युअल डेटा आहे ना तो कुठंच तुम्हाला दिसत नाही, कॉडऑफचे कॉलेजेस असतात त्यांचाच तेवढा डेटा दिलेला असतो, ठीक आहे. आता रिव्ह्यूज वगैरे असतात, एकतर रिव्ह्यूज बघायचे की नाही यापेक्षा तुम्ही जेन्युनली त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून ते रिव्ह्यूज विचार करा, तीच खूप चांगली माहिती सांगू शकतो. आता शेवटचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काय, कॉलेजेसची आणि ब्रँचेसची रिॲलिटी, ठीक आहे. पर्सेंटाईल कमी आलं, ब्रँच किंवा कॉलेज कॉम्प्रोमाइज करायची तयारी ठेवा. ओके, ही पुन्हा एकदा सांगतोय की असं नाही आहे की पर्सेंटाईल मला 70 पर्सेंटाईल मिळाले आहेत, पुण्यामधल्या चांगल्याच कॉलेजमध्ये मला CSIT AI ENTC हवे, आता त्याचे कट ऑफ इतके कमी येतच नाही आहे तर तुम्हाला ते मिळणार कसं आहे, ठीक आहे. त्यामुळे कॅप राऊंडच्या या प्रोसेसमध्ये व्हिक्टिम कार्ड चालत नाही. लाईक तुम्ही जर बोलत असाल ना की मला म्हणजे माझी कॅटेगरी आहे, मला होम युनिव्हर्सिटी आहे, मला हेच कॉलेज हवे वगैरे, चालत नाही. जे कट ऑफ आहेत CET सेलने दिलेले त्यावरतीच तुम्हाला जावं लागतं. आणि मी सुद्धा काउन्सिलिंगच्या पेरेंट्सला हेच समजावून सांगतो की कट ऑफ इतके नाही आहेत, तुम्हाला ते कॉलेज मिळणं अवघड आहे. कारण का होतं असं की पालकांची काय अपेक्षा असते, नाही पर्सेंटाईल कमी आहे, काउन्सिलर लावला आहे, तुम्हाला टॉपचं कॉलेज मिळवून देईल. प्रत्येक आता मी कित्येक यूट्यूबर्स वगैरे बघत असतो ना, 230 सीट्स इन PICT वॅकंट, अरे त्या सीट्स वॅकंट आहेत, VITमध्ये 1000 सीट्स वॅकंट होत्या स्पॉट राऊंडला, म्हणून काय झालं तो कट ऑफ कमी आला आहे का, हार्डली 1 किंवा 2 पर्सेंटेजचा फरक आला आहे. या गोष्टी कधी सांगणार ना विद्यार्थ्यांना, ते खूप गरजेचं आहे. मला वाटतं जास्तच हे कॅज्युअल टॉक तुमच्यासोबत चाललं आहे, परंतु वाटलं की काही गोष्टी सांगायच्या आहेत, ठीक आहे, त्यामुळे सांगितलं. तुम्हा सगळ्यांना रिझल्टच्या शुभेच्छा.
एक इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, रिझल्ट सगळ्यांचा चांगला येणार आहे. यावर्षी भरपूर मुलांना मार्क्स कमी आहेत, कमी मार्क्सवर खूप चांगलं पर्सेंटाईल मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका, जे होईल. आणि भलेही थोडेफार मार्क्स कमी आलेत ना, अजून कॅप प्रोसेस बाकी आहे ना, ती चांगली करा, व्यवस्थित मिळू शकतात कॉलेजेस. ठीक आहे, आय होप हे जनरल टॉक होतं, जास्त काही फॉर्मल वगैरे नव्हतं. इम्पॉर्टंट गोष्ट आणखीन आहे, ज्या मुलांना काउन्सिलिंगला वगैरे इनरोल करायचं आहे ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक देतोय, ज्यांना इनरोल करायचं आहे नक्की करा. तुमच्या पर्सेंटेलला जे काही बेस्ट कॉलेज वगैरे असेल नक्की मिळवून द्यायचा प्रयत्न करू. एकतर काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला डाऊट सपोर्ट भेटतो, तुमचं ॲडमिशन होईपर्यंत डायरेक्टली माझ्याशी कॉल्सवर बोलू शकता. सेकंड असतं तुमची पर्सनल कॉलेजची लिस्ट, तुमचं पर्सेंटाईल कॅटेगरी यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनवून दिली जाते. तिसरं असतं प्रत्येक मीटिंगमध्ये तुम्हाला फॉर्म फिलिंग सांगितलं जातं. आणि चौथं असतं स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्समध्ये तुम्हाला गाईड केलं जातं. आय होप तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड माहिती समज असेल. ज्या मुलांना इनरोल करायचं आहे नक्की इनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलवरती चांगल्यात चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल ना, यासाठी आम्ही प्रयत्न करू. आय होप या गोष्टी समजल्या असतील. खरं तर मोस्टली इन्फॉर्मल व्हिडिओ ठेवला होता की मुलांना थोड्या गोष्टी सांगाव्या यासाठी. ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.